नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमा काजी परत तुमच्यासाठी घेऊन आलेले नवीन घडामोडी आणि जे सत्य माहिती आहे मीच तुम्हाला ह्या चॅनलवर देत असते. तुम्हाला माहिती आहे तर ज्या माझ्या नवीन भगिनी व्हिडिओवर येत आहेत, चॅनलवर येत आहेत, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. तायांनो, आज खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे, म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या काही भगिनींचा प्रश्न होता, ताई चॅनल सबस्क्राईब अंगणवाडीच्या मोबाईलवरून होत नाही. अहो, अंगणवाडीच्या मोबाईलवरून काय होतं तर हे होईल. आपला पर्सनल मोबाईल असला तर त्याच्यावर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन आता तुम्हाला लगेच येतील. सबस्क्राईब केलं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. मी खूप मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते आणि मी जेव्हा ह्या चॅनलवर बोलत असते, तुमची बहीण, ताई आणि आपण सगळ्या मैत्रिणी म्हणून डिस्कशन असतं, संवाद असतो. काय मी एकटी बोलते आणि तुम्ही ऐकता असं काही नाही. तुमचे जे प्रतिक्रिया येतात, कमेंट्स येतात, त्याच्यावरूनच मी व्हिडिओ बनवत असते. खूप छान प्रतिक्रिया, कमेंट असतात, माझं प्रोत्साहन वाढतं. मला आज महत्त्वाच्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगायचं आहे, सगळ्याच परेशान आहेत, मानसिक त्रास आहे, मान्य आहे, पण काय आपला जीव देऊन आपल्याला कामं करायची नाहीत तायांनो, आणि कुणाचा जीवसुद्धा घ्यायचा नाही. तर या मार्ग काढायचा आहे. तर मी सांगते तुम्हाला, हे KYC, हे फेस कॅप्चर, हे जे चाललं आहे, जेव्हा आम्हाला ऑफिसकडून हे काम आलं तर आम्ही सरळ नकार दिलेला नाही. कारण हे बघा, हे सुपरवायझर, मुख्य सेविका, CDPO किंवा आयुक्तालय किंवा सचिव यांच्या हातात हे काहीच नाही आहे. हे आपल्याला वरूनच आलेलं आहे. तर हे काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि करत आहेत अंगणवाडी सेविका सगळ्या, आणि मुख्य सेविकासुद्धा त्यांची ड्युटी करत आहेत. त्या येणार, आपण कसं काम करतो तो चेक करणार आणि त्या प्रतिक्रिया CDPOला देणार, CDPO आयुक्तालयाला देणार आणि त्याच्यामधून मार्ग निघणार. तर मार्ग निघालेला आहे. एवढ्या दिवसात आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीने हे काम केलं. खूप टेन्शनचं काम आहे, मान्य आहे, पण शिकल्यानंतर सगळ्या गोष्टी येतात, ते आपण शिकत आहोत. आणि एकच गोष्टीची खेद आहे की आपल्याला कोणत्याही मोबाईलच्या कामाचं ट्रेनिंग दिलं जात नाही किंवा करून दाखवलं जात नाही, आणि त्याच्यामुळे आपण परेशान होतो. स्वतः अंगणवाडी सेविका मार्ग काढतात आणि कामाला सुरुवात करतात. कारण एकच गोष्ट असती, मेमो मिळणार, कामावरून काढून टाकणार. अहो, काय हलवा आहे का कामावरून काढून टाकायला? आणि मेमो दिला तर काय मेमोचे उत्तर आपल्याला देता येत नाहीत का? मेमो म्हणजे काय आहे हो? एवढं घाबरून जायची, टेन्शन घेऊन आजारी पडायची काय गरज आहे का? अहो, ज्याला देव तारेल त्याला कोण मारेल? काय आपल्यामुळे सगळ्या अंगणवाडीचे प्रोजेक्ट सुरू आहेत, आपल्यामुळे सुपरवायझरसुद्धा आहेत, आपल्यामुळे CDPOसुद्धा आहेत. तर गेलं तर सगळ्याचंच बंद होईल ना. मग का तुमच्या एकट्याची नोकरी जाणार आहे का? सेविकेनं जर काम नाही केलं तर मुख्य सेविकेनं काम नाही केलं असं होतं आहे. सेविकेने काम नाही केलं म्हणजे मदतनीसने पण काम नाही केलं. मग आपण सगळ्याच याच्यामध्ये आहोत, तर मग ह्याच्यात घाबरायची गरज आहे का? हा एक अंगणवाडीसाठी प्रॉब्लेम आहे, ती जागेवर नाही, तिला मेमो मिळणार, तिला काढून टाकणार, असं काही आहे का? सगळ्यांसाठीच आहे ना हा प्रॉब्लेम. मग घाबरायची एवढी कुणाला काय गरज आहे का तायांनो? कशाला घाबरता? कशाला अशी वेड्यासारखी कामं करता? काय समजतच नाही आहे वेड्यासारखी कामं करायला. दुसरं तुम्हाला एक सांगायचं झालं तर, मी स्वतः हे 4 दिवस काम करून बघितलं. आता सगळ्याकडचे वेगवेगळे प्रॉब्लेम असणार, तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ते मांडायचे. ते सगळे प्रॉब्लेम एकत्र करून मी संघटनेला देणार आणि संघटना वरी देणार आणि त्याच्यातून मार्ग निघणार. आता आयुक्तालयाने आपल्याला मार्ग दिलेला आहे की सक्ती नाही आहे आता. कारण प्रॉब्लेम काय आहे, माझ्या अंगणवाडीतलं सांगते मी तुम्हाला. जुग्या झोपडपट्ट्या असल्यामुळे नेटवर्कचा माझ्याकडे प्रॉब्लेम होता, तो मी लिहून दिलेला आणि नेटचं आम्ही अंगणवाडीत केलेलं, पण ते त्यांनी दिलं होतं, ते फोटो काढला, ते सिम चेंज केलं, त्याच्यामध्ये सगळं करून बघितलं. माझ्याकडे नेटवर्क नाही, 0 नेटवर्क आहे. माझा एअरटेलचं सिम मला दिलेलं आहे ऑफिसकडून.
आणि त्यांना मी मागताना जिओचा सिम मागितला होता, कारण त्याच्यामध्ये ते थोडं नेटवर्क आहे. तर तो मला एअरटेलचा सिम 1 वर्षाचा रिचार्ज करून दिलेला आहे, तो अजून काय संपलेला नाही. तर त्याच्यामुळे माझ्याकडे नेटवर्क नाही हा मुद्दा मी आधीच मांडला होता. म्हणून तायांनो मी काय बोलते, घाबरून काही माझ्या ताया खोटं बोलतात ना, ते बोलू नका. आपल्यावर प्रॉब्लेम येतो तायांनो. घाबरून माणूस काहीतरी तोंडातून चुकीचं निघतं. मान्य आहे, नोकरी आहे आणि कुणाला बोलायला होत नाही की मर्यादा ठेवतात. पण जर आपल्या कोणी मर्यादा ठेवल्या नाही ना, कामानिमित्ताने बसलं तर ठीक आहे, पण उगाच कोणी काहीतरी बोललं ना, त्यांचं अजिबात ऐकून घ्यायचं नाही, तुम्हाला सांगते. आता ते झालं. त्याच्यानंतर मी ते करून बघितलं. तर आमच्या इकडे जास्तीकडून असं आहे की मोबाईल नंबर जे आधार कार्डवर आहेत ते अपडेट केलेले नाहीत पालकांनी, कारण त्यांना तशी गरज वाटली नाही. सिम एवढं स्वस्तमध्ये मिळतं, 100 रुपयाला सिम मिळतं आणि फुल महिन्याचा रिचार्जसुद्धा असतो फ्रीमध्ये त्याच्यात. आणि जर जुन्या सिमवर रिचार्ज केलं तर 200 रुपयापेक्षा कमी आता रिचार्ज नाही. मग त्यांना सिम पण नवीन भेटतो आणि 100 रुपयाचा रिचार्ज पण भेटतो. म्हणून ते आधार कार्डच्या नंबरला अपडेट करून घेत नाहीत. नवीन नंबर घेतला, नवीन सिम घेतला तर ते आधार कार्डवर अपडेट नसतो. आणि एकेका घरात 5-5 सिम असतात आणि खाऊ घ्यायला ते जे एकदम उत्कृष्ट दर्जाचा खाऊ काजू बदाम घ्यायला त्यांच्या घरातून कोणी पण येतो. हे बघा, ती पाकिटं खूप चांगली बनवली असतील, ती मी काय लायब्ररीमध्ये गेले नाही, मी काय चेक केलं नाही त्याच्यात काय आहे आणि काय नाही, पण आमच्या मुलांना ते आवडत नाही, ते खात नाहीत. धान्य देत होते, त्याच्यामुळे आम्हाला लाभार्थ्यांचा चांगला रिस्पॉन्स होता, हे सत्य आहे. पण असेल त्याच्यात काहीतरी सरकारने मोठ्या लोकांनी मिळून बनवलं, वैज्ञानिक शास्त्रज्ञ म्हणून काहीतरी असेल त्याच्यात मुलांच्या शरीरासाठी आवश्यक गोष्टी, पण ते मुलांना आवडत नाहीत आणि पालकांनासुद्धा ती पाकिटं नको आहेत. तरी पण आम्ही समजावून त्याच्या काही रेसिप्या वगैरे करून दाखवून त्यांना देतो. मग आता आम्हाला एका पालकाला हे द्यायचं आहे की ती जे घरातून मुलांच्या कोणी येतं THR गेला, कधी आजी येते, कधी आई येते, कधी वडील येतात, कधी असं होतं की लांब जागा असली तर बाजूवालीला पण ते पाठवतात की बाई माझा तू THRची पाकिटं जी आहे ती घेऊन ये. तर आम्ही कुणाला पण देतो ते आले की. आता याच्यामध्ये असं झालेलं आहे की जे येतात लाभार्थी घ्यायला त्याच्याकडे जो मोबाईल नंबर असतो तो आमच्याकडे नोंदवलेला असतो. मग आम्ही त्यांना त्याच्यावर फोन करून काही काम असलं तर बोलवतो किंवा घरभेटीला गेलो तर भेटतो. तर त्यांनी आज आम्ही जाऊन आलो आणि उद्या सिम चेंज केला आणि आम्हाला नंबर नसला तर का आम्ही लगेच त्यांच्या घरी पळत जायचं का? आपली पण एक वेळ आहे. सर्वे आपण 1 वर्षाला एकदा करतो, रिचेक 6 महिन्याला करतो. जे गरोदर आलीमध्ये स्तंदा आली किंवा लाभार्थी आली त्यांना आपण घेतो, पण सारखाच रिपोर्ट चेंज करणे हे आपल्यालासुद्धा कठीण काम आहे. तर त्याच्यामध्ये आता माझा जो प्रॉब्लेम आहे ना माझ्या एरियातला, तुम्हाला मी सांगते, तुमच्या एरियातले तुम्ही प्रॉब्लेम सांगा. म्हणजे मी आहे तर मी पूर्ण महाराष्ट्रातले प्रॉब्लेम मी एकटी सॉल्व करू शकत नाही किंवा माझे प्रॉब्लेम वेगळे, ग्रामीण भागातले प्रॉब्लेम वेगळे, शहरी भागातले प्रॉब्लेम वेगळे, सगळीकडे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. तर आपल्याला ते प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, मार्ग काढायचा आहे. हे बघा, अंगणवाडीचं काम नाही करायचं असं नाही आहे, अंगणवाडीचं काम करायचं आहे, पण कामात ज्या अडचणी येतात त्या मांडायच्या आहेत. खूप काही सेविका बोलत नाहीत, गुपचूप बसतात आणि मग त्यांची कामं दिसत नाहीत. काही सेविका मार्ग काढून कामं करतात, काहीतरी एवढ्या आगाऊ आहेत, मुख्य सेविकेला जे माहीत नसतं, CDPला जे माहीत नसतं ते काढतात आणि कामं करतात स्वतः आणि लोकांना पण ती करावी लागतात. मुख्य सेविकेचं मार्गदर्शन ह्याच्यामध्ये घ्यायचं. आपल्याला नेटवर्क नाही आणि मोबाईलची कॅपॅसिटी पण असते. अंगणवाडीचा मोबाईल गरम होतो, स्क्रीन वाईट होते. तर आमच्या शाण्या बायका घरचा मोबाईल घेऊन त्याच्यात वायफाय लावून ही कामं सुरू केलेत. त्याचा खर्च किती झाला हो? का तुम्ही ग्रुपमध्ये सगळ्या मिळून मुख्य सेविकेला सांगू शकत नाही, मॅडम आमच्या अंगणवाडीचा मोबाईल याची स्क्रीन खराब होत आहे, मोबाईल खराब होईल, त्याचे फोटो पाठवा. घरचा चांगला मस्त कुणाचा तरी मोबाईल मागून आणून पोषण ट्रॅकर डाउनलोड करून वायफाय लावून कामं सुरू करायची एवढी काय गरज होती हो तुम्हाला? या 2 लाख पगार आहे का? ज्यांना पगार जास्त मुख्य सेविका त्या पण त्यांचं काम करून मोकळ्या झाल्या. व्हिजिट केली, बघितलं नाही होत त्यांनी तसा त्यांना वरी रिप्लाय दिला. तुम्हाला कोण फाशी देणार होतं आणि कोणता तुम्हाला मोठा अवॉर्ड भेटणार होता? लाडक्या बहिणीची एवढी कामं केली, सगळ्यांना पैसे मिळवून दिले, तर सचिव आणि मुख्य सेविका CDPना अवॉर्ड भेटले. तुम्हाला काय भेटलं?
गाजरं. मग कशाला एवढी धडपड करतात? काही माझ्या महिला खूप चुकतात, त्यांनी असं करू नये. होतं घाबरायला, माहिती आहे मला. मुख्यसेविका येतात, बघतात, येऊ द्या, बघू द्या. तुम्ही जिथं जिथं जाता नेटवर्क नाही तिथं घेऊन जा त्यांनासुद्धा कामं करू द्या. आणि कामं करतात आणि भरपूर कामं आहेत त्यांना. आपण नाही बोलू शकत की मुख्यसेविकेला कामं नाही, असं नाही तसं नाही. आता आमच्या इकडे तर 11 बीट आणि 3च मुख्यसेविका. कशा हाताळणार? एका बीटमध्ये 30-30 महिला आणि त्यांची मदतनीस, त्यांच्या प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये मदतनीसच्या भरत्या, परत पदोत्तरी, मैचं मानधनच नाही आलं, तिच्या अंगणवाडीत खाऊच नाही आला, तिचं हेच झालं, तिचे सगळे प्रॉब्लेम मुख्यसेविकांना पण बघायचे आहेत ना. म्हणजे त्या पण काम करतात असं नाही. आणि मी कुणाकडून बोलत नाही आणि कुणाला घाबरून बोलत नाही, कुणाला मला कुणाची भीती वाटत नाही. आता पुढचा मुद्दा. माझ्या एरियात मी जेव्हा ते काम सुरू केलं, आतापर्यंत माझे 3च लाभार्थी झाले. मी काय घाबरलेली नाही. मुख्यसेविका आल्या, त्यांनी बघितलं माझ्या अंगणवाडीत नेटवर्क नाही, चला होऊ द्या काम म्हणून आम्ही बाजूनं वायफाय घेतला. आता वायफाय घेतल्यावर मी माझ्या आधार कार्डवर महिलांचं जेव्हा घेतलं तेव्हा त्यांना आधार कार्डच्या नंबरवर पहिला 4 अंकी OTP गेला. आता तो नंबर बंद आहे. त्यांनी तो OTP दिल्याशिवाय पुढचं काम कसं होणार सांगा? होणार का? मग आम्ही नंबर सगळ्यांचे बसून इनॲक्टिव्हचे ॲक्टिव्ह केले. तरी पण ते काम करताना जोपर्यंत आधार कार्डवरचा नंबर अपडेट होत नाही, त्याच्यासाठी पालकांना आपण कन्व्हिन्स करायचं की तुम्ही जा, तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेऊन या. जो नंबर तुम्ही वापरता तोच नंबर तुमच्या आधार कार्डवर बदली करून या. मग जर एकच नंबर असला ना तायांनो, एकच नंबरवर OTP जाणार आणि आपलं व्यवस्थित काम होणार. काम करून नाही द्यायचं असं आम्ही बोलत नाही. आम्ही बोलतो सवलत द्या. काम आहे तर करणारच, याला काय नाही. आणि सगळ्याच गोष्टी आपण नाकारू शकत नाही किंवा सगळ्याच गोष्टी आपण करून देऊ शकत नाही. जिथं नाकारायचं तिथं सरळ नाकारत नाहीत. मुख्यसेविकेची रिपोर्ट भरून द्यायची, त्यांच्या पत्रवळ्या ऑफिसला पोहोचवायच्या, त्यांची कामं करायची पर्सनल. हे कोणत्या GRमध्ये आहे तुमचे? इथं नकार द्या ना तुम्ही. आता हे आपलं काम आहे, तर इथं आपण सरळ नकार देऊन नाही चालणार. काय प्रॉब्लेम आहेत ते मांडायचे, सोल्युशन झाल्यावर करू. कारण हे 1-2 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं काम नाही, ह्याला महिने जाणार. आता आम्ही पालकाला सांगितलं की बाबा जा, तुझा हा मोबाईल नंबर तू जे वापरते ना सध्या, तो मोबाईल नंबर तू आधार कार्डवर अपडेट करून ये. तर तिचा प्रश्न असणार, का करू, कशासाठी, तुम्ही काय देताय? त्या पाकिटासाठी तुमच्या. मग नकार देणार. मग तायांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्ग आहे बघा. जिथे जिथे समस्या तिथे तिथे मार्ग काढायचे याच्यामध्ये. आता मी कसं केलं आहे तुम्हाला सांगते. मला पालकांची जी उत्तरं मिळाली त्याचे मी कॉलम केलेले आहेत. एक तर मी गरोदर स्त्रियांची लिस्ट, त्याच्यानंतर स्तनदा मातांची लिस्ट आणि 6 महिने ते 3 वर्षांच्या मुलांची लिस्ट बनवली. त्याच्यापुढे मी कॉलम तयार केले की मोबाईल नंबरचा ह्यांचा अपडेट नाही आहे कशावर? आधार कार्डवर. जसे जसे प्रॉब्लेम आले तसे. कुणाचा मोबाईल नंबर अपडेट आहे पण त्यांना ही प्रक्रिया करायची नाही, मग त्यांच्याकडून लिहून घ्यायचं की ह्यांना, म्हणजे आपण कॉलम केलं त्याच्यापुढे लिहायचं की ह्या प्रक्रियेमध्ये पालकांना इंटरेस्ट नाही. आता खूप जागी ना मुस्लिम पालक आहेत, महिला फोटो देत नाहीत, तर तो प्रॉब्लेम तिथे लगेच लिहायचा समोर, ही महिला, ही पालक फोटो देत नाही, तिचा मोबाईल नंबर, आणि मॅडमना पाठवायचा. तुम्ही विचारा, जर तुम्हाला मेमो देत असतील ना तर तुम्ही लगेच त्यांना त्या मेमोच्या जागी तो नंबर पाठवा पालकांचा, मॅडम ह्यांना बोला, ह्यांना याच्यामध्ये करायचं नाही. तर मॅडम त्यांचे आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना ट्रेनिंग नॉलेज जास्त आहे, त्यांना आपल्यापेक्षा पेमेंट पण जास्त आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून त्या पदावर बसल्यात ना आपल्यापेक्षा मोठ्या, मग त्यांना त्या मॅडम समजवतील. नाहीतर पालक सभा ठेवा आणि मॅडमला बोलवा, नाहीतर पालक सभा तुम्ही घ्या, त्याचा व्हिडिओ करा आणि मॅडमला पाठवा जर त्यांना अडचण असेल, ट्रेनिंगला असतील, कामं असतील, काय बिझी असणार, सगळ्यांची आपल्या आपल्या लेवलची कामं आहेत. पण एवढी तुम्ही जीवावर उठून आपल्या ब्लड प्रेशर हाय लो करून घेऊन डोळे फोडून करायची गरज आहे का? सरळ कॉलम बनवा. हे पालक रिस्पॉन्स देत नाही, ह्यांना हे नको आहे, आणि पालकांकडून लिहून घ्यायचं. दुसरं, आधार कार्ड अपडेट करायला पालकांना सांगायचं. मग त्यांना सांगायचं तुम्ही किती दिवस लागणार त्यांना. मग पालक बोलणार आम्हाला काय माहिती, तुम्हीच सांगा आम्हाला कुठं जायचं आहे. तर आमच्याकडे अंगणवाड्या करून आधार कार्डचे मशिनी लावलेल्या आहेत आणि त्याच्यावरून अपडेट करून घ्यायला आम्ही सांगितलेलं आहे.
पण त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 15-20 दिवस लागणार. ते पोस्टाने येतं किंवा ऑनलाईन डाउनलोड करायचं असलं तर पालकाला खर्च लागतो. मग आपले लाभार्थी खर्च करण्यासारखे असते तरी एकात्मिक बालविकास सेवा योजना जी आहारासाठी सुरू केली, त्यांना खायला भेटत नाही, कुपोषण होतं आहे म्हणून ही योजना आहे. मग त्यांनी खर्च ते करायचं असलं तर ते घरात त्याच पैशाचं आणून खातील ना, बरोबर आहे का नाही. काहीतरी करायचं म्हणून माझं मॅडमसमोर CDPO सर वाहवा व्हावी, मला पुढं उभं करावं, टाळ्या वाजवा, मी किती चांगलं काम करते, ह्याच्यासाठी आपण लाभार्थ्यावर, पालकावर आणि आपल्याच आसपास भगिनी आहेत त्याच्यावर अन्याय करतो. हे लक्षात ठेवा. जे कारण आहे ते सांगा, जी समस्या आहे ते सांगा, कारण याच्यामधून आपण सुटणार नाहोत. हे लक्षात ठेवा. किती दिवस आपण कारणं देणार, किती दिवस खोटं बोलणार, किती दिवस, हे काय नाही. आणि माझा अर्थ चुकीचा घेऊ नका की तुम्ही बोललात की आम्हाला खोटं बोलता. हे बघा, भीतीमुळं तोंडातून निघतं, कधी कधी होतं. तर आता आमच्या सुपरवायझरनी सांगितले की तुमचे किती झाले FRS, KYC, फेस कॅप्चर. तर आमच्या महिलांनी कोणी 5 टाकले, कोणी 10 टाकले, कोणी 3 टाकले, कोणी 4 टाकले. सगळ्यांचा हा कॉमन मुद्दा आहे, भीतीपोटी टाकले. पण ते कम्प्युटरवर तिथं दिसतं, त्यांना CDPOना सुद्धा दिसतं की ही अंगणवाडी नंबर, हा बीट नंबर, ह्याच्यातले किती झाले. तर आमच्या इकडे आमच्या ग्रुपमध्ये जर 150 आकडा झाला तर तिकडे 20 किंवा 22 दिसतात. मग आमच्या मुख्य सेविका गर्वाने बोलणार, नाही नाही माझ्या महिला काम करतात, बघा आमचे 150 आकडे आहेत. आणि तिथे कम्प्युटर CDPOला 20 किंवा 22 दिसणार. मग ते बोलणार का नाही. मग एकदा खरं बोलायचं ना. हे बघा, मी लिस्ट केलेली आहे तयार, वाटल्यास तुम्हाला मी ग्रुपवर पाठवते की मी कॉलम केलेले आहेत. गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्षाची मुलं, आणि पुढे कॉलम केलेला आहे त्यांची जन्मतारीख आणि त्यांचा मोबाईल नंबर, सध्याचा, व्हॉट्सअपवरचा, आणि बंद आहे आणि अपडेट केलेलं नाही, आणि काही पालकांना याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, तसं पण मी पुढे लिहिलेलं आहे. तर तुम्ही तसे कॉलम करा, मुख्य सेविकांना सांगा. हे बघा, मुख्य सेविका जर ॲग्रेसिव्ह झाल्या तर आपण ॲग्रेसिव्ह होतो. पण मला काय वाटतं, शांत मनाने केलेली कामं व्यवस्थित होतात. आणि नोकरीचं द्यावं सोडून कोण नोकरीवरून काढत नसतं. त्यांनी आपल्याला मेमो दिला तर आपण त्यांना प्रेमाने मोमोज खाऊ घालायचं, कारण आपल्यालाच गरज आहे, बरोबर आहे का नाही. कुपोषण अंगणवाडी ताईमुळे होतं आहे, अंगणवाड्याबरोबर अंगणवाडी ताईमुळं, खाऊमध्ये प्रॉब्लेम आमच्यामुळं, वजनात प्रॉब्लेम आमच्यामुळं, मुले अंगणवाडीत कमी असली की आमच्यामुळं, शिकवलं बरोबर नाही तर आमच्यामुळं. तर सगळेच प्रॉब्लेम आमच्यामुळं आहेत, तर सोल्युशन पण आम्हीच काढणार ना. कुणाचीही चूक नाही, फक्त अंगणवाडी ताईच चुकते, तिच्याच चूक आहेत. म्हणजे आपण किती महत्त्वाचे आहेत तुम्ही विचार करा, आपण किती महत्त्वाचे आहे. सगळं आम्हीच करतो, मग आम्हीच तोडगा पण काढतो. एकाही मी कुठं मुख्य सेविकाचा व्हिडिओ बघितलेला नाही की तिने माहिती दिली आणि असं असं करा. आमच्या अंगणवाडी सेविका मस्त युनिफॉर्म घालून व्हिडिओ टाकतात, असं करा तसं करा. का गं बाई, तुला 2.5 लाख पगार देणार आहे का मॅडम? तिचा ह्या महिन्याचा पगार तुला देणार आहे का ताई? कशाला करतेस एवढी घाई? नको करू ताई एवढी घाई, आरामात करायचे. आपण लोकांना आपली कामं करून गेली तर लोकांना समजवतो सरकारी कामं आरामात होतात, पण आम्ही एकाच दिवसात करून दाखवतो, कारण आम्हाला लई हुशारी मारायची सवय झालेली आहे. आणि मी स्पष्ट शब्दात आणि सरळ बोलते. असल्या आगाव 2चे एका बीटमध्ये 1-1, 2-2 महिला असतात, कारण त्या अंगणवाडीत पण नसतात, त्या संघटनेत पण नसतात, त्या मोर्चात पण नसतात, आणि कुठंतरी त्या बसलेल्या असतात. ज्या संघटनेची कामं करतात ती अंगणवाडीची सुद्धा व्यवस्थित कामं करतात. आणि तुम्हाला बोलायला होत नाही तर सोबत उभं राहा, ज्याला बोलतं आहे ते साथ द्या. हे बघा, मी बोललेली माझ्या एरियात मी न्यूजपेपरवाल्यांना बोलवलेलं आहे, आणि मी स्वतः माझ्या नावाने बातमी दिलेली आहे की अपडेट मोबाईल अंगणवाडीचा होत नाही आहे, म्हणून आम्हाला प्रॉब्लेम येत आहे, आणि त्या प्रॉब्लेमचा सोल्युशन काढा. आणि आयुक्तालयाने पण सांगितलेलं आहे, त्यांनी पण वरी रिक्वेस्ट केलेली आहे आपल्या सचिवनी, आयुक्तालयाने, न्यूजमध्ये वाचा. त्यांनी सांगितलेलं आहे की सक्ती करायची नाही, कारण हे सगळे प्रॉब्लेम सेविकांना आलेले आहेत. तर जसं आहे पूर्वीप्रमाणे तसं THR देऊ द्या. तर तुमच्या एरियामध्ये कसे आहे, तुमच्या मुख्य सेविकाला तुम्ही काय उत्तर देऊ शकता? का तुम्हाला माहिती नाही म्हणून घाबरायला होतं, तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माहिती दिलेली आहे, म्हणून लगे माझा व्हिडिओ मुख्य सेविकेला पाठवू नका. हा व्हिडिओ बघा बाई, आणि बघा यांनी सांगितलं आहे
तर मला त्या मुख्य सेविकाचा फोन आला तरी मी काय घाबरत नाही, मला मुख्यमंत्र्याचा फोन आला तरी मी घाबरत नाही. माझ्याकडे जे दिलं आहे, ज्याच्यावरून होत आहे ते आहे. अंगणवाडीच्या भरोश्यावर जर पालक बसले असलेत ना, तर मी सांगते ना 50% कुपोषण तर झालंच असतं. कारण तो खाऊ काय असतो, काय येतो, सगळ्यांना सगळं माहिती आहे. आणि ते ठेकेदार तरी 8 रुपयामध्ये काय खाऊ येणार? वरूनच बदल करायचा आहे, हे वरूनच आलेलं आहे. तर खालूनच सगळ्या समस्या दिल्या तरच ह्याचं काहीतरी. नाहीतर हो मॅडम करतोय आम्ही, करतोय हो मॅडम 2 वाजेपर्यंत जागतोय आम्ही, हो मुलांना नाही बघायचं, घरची कामं नाही, सगळं सोडून दिलं, मुलं आजारी घरी रडतायत, ह्या दिवस रात्र अंगणवाडीत फिरतायत. काय हो तुम्हाला एवढी गरज आहे का? काय गरज आहे? मेमो दिलं तर काय होतं? मेमोचं उत्तर देता येत नाही, नाही देता येत का? नोकरी जाते का मेमोनं? कुठं लिहिलेलं आहे दाखवा मला. आणि जेपर्यंत नशिबात आहे तोपर्यंत खाणार, कोणी काढू शकणार नाही. आणि मला याच्यामध्ये 2 वर्गीकरण करायचं. तुम्ही कशासाठी अंगणवाडीत आहात या प्रश्नाचं उत्तर द्या मला. त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की तुम्हाला त्याच्यावर उपाय काय करायचं. एक तर काही माझ्या महिला ज्या माझ्या भगिनी घाबरलेल्या आहेत त्यांना सांगते घाबरायचं नाही, कुणाची नोकरी जाणार नाही. आणि हे बघा, मी तर नोकरी अंगणवाडी सोडून द्यायचा प्रश्नच नाही आहेत. अशा 56 मुख्य सेविका आल्या आणि गेले, 56 CDPO आले आणि गेले, आणि आपल्यालाच इथं राहायचं आहे, मिळून राहायचं आहे. तर घाबरायची काही गरज नाही. आणि हा व्हिडिओ पाठवा सगळ्यांना. मी कोणाला घाबरत नाही, कारण आम्ही चुकीचं काही करत नाही. जे चुकीचं करतात त्यांना थोडी भीती वाटते. आणि एक माणसाचा स्वभावसुद्धा असतो की नाही बोलायचं, आदर करायचं, त्यांचे संस्कार खूप चांगले असतात. पण तायांनो, बोलायला शिका. कोरोना गेला, तोंडावरचा मास्क काढा. कोरोनाच्या वेळेत मास्क लावायचा होता आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं होतं. तोंडाने आता मास्क काढून बोला. तशी आपल्याला देवाने करून दिलेली आहे. तो देवाने आपल्या तोंडाला मास्क लावायला मजबूर केलं होतं, असं कोरोना काढला होता. तर आता त्यांनी आपल्या तोंडावरचं मास्कसुद्धा काढून तुम्ही बोला. तुम्हाला डोकं दिलं आहे. दे रे हारी पलंगावरी होत नसतं, झटावं लागतं. आज मी 5 दिवस झालं एरियात झटते. सगळ्या लाभार्थीचं करून बघितलं मी. फक्त माझे 3 लाभार्थी झालेले आहेत. आणि मेमो दिला की तो मेमो नाही फाडून तिथेच टाकला तर माझंच नाव तुम्ही बदलून घ्या. आणि मी अंगणवाडी सोडणार हेड हे. अंगणवाडी माझा स्वाभिमान आहे. मी समाजसेवाचं मला छंद आहे, म्हणून मी अंगणवाडी करते. आणि त्याच्यामुळे मला मानधन मिळतं. फक्त पैशासाठी कमवण्यासाठी जे जॉईन झाल्यात, तर तायांनो हे मानधनाचं काम आहे. जेव्हा शासकीय दर्जा मिळेल तेव्हा मिळेल भरपूर पगार, दिवसभर काम. मानधनी लोकांनी किती काम करायचं आपल्याला माहिती आहे. अंगणवाडीत वरून जे येतं, ज्याचा सुपरवायझरला त्रास होतो, ते कामं पटकन करून द्या. उगाच रिकामी कामं करत जाऊ नका. आपल्या अंगणवाडीत यायचं, आपल्याला फोटो काढायचा, अंगणवाडी मोबाईलमध्ये ओपन दाखवायची, ॲक्टिव्हिटीचा फोटो घ्यायचा, व्हिडिओ घ्यायचा, टाकायचं. मुलांना जे आलं तो खाऊ वाटायचा. आणि नाही आवडत खाऊ तर तसं आपल्याला कंप्लेंट करायचं. पोषण ट्रॅकरवर कंप्लेंटचं ऑप्शन आहे, तिथे कंप्लेंट करा. आणि तुम्हाला जर कंप्लेंट करायला भीती वाटत असेल तर पालकाला सांगा. आता पालकांच्या मोबाईलमध्ये पण पोषण ट्रॅकर डाउनलोड होतं, त्यांना सांगा, ते करतील. आणि नंतर पालकाकडून लेखी घ्या, आम्हाला हा खाऊ नको आहे, आम्हाला परेशान करू नका. रात्रंदिवस जाऊन त्यांना डोळे खालीवरी करा, डोळे मिचकवा, हे करा ते करा. अरे काय, लाखो करोडो रुपये घेऊन जे भारताच्या बाहेर पळाले त्यांना सोडून दिलं. आणि त्या कुरमुऱ्यासाठी आणि लाडूसाठी काय फोटोचा सिस्टम लावला आहे, काय नाटकं आहे ती. असली नाटकं जास्ती दिवस चालणार नाहीत. असं जर असलं तर अंगणवाडीत कोणी लाभार्थी जागेवर भेटणार नाहीत, येणार नाहीत, नको म्हणतील. आजकालचे लाभार्थी काय जीवावर बसलेले नाहीत. आपल्यापेक्षा जास्ती लाभार्थीचे आईवडील कमवतात, सरळ शेतात जातात, 500-500 रुपये 1000 रुपये घेऊन घरी येतात, मस्तपैकी संध्याकाळी जेवण बनवतात आणि खातात. आपण 400 रुपये आपल्याला पडतात, त्याच्यामध्ये दिवस आणि रात्री काम करतो आणि एकमेकाशी भांडतो आणि झालं. दिवसभर त्याच्यातच जातो. ह्या ग्रुपमधून मॅसेज त्या ग्रुपला, त्या ग्रुपमधून त्या ग्रुपला, ती अशी केली, ती अशी, मॅडम अशी बोलली, मॅडम आली, ही गेलं. अरे कशाला, अंगणवाडीत बसा, अंगणवाडीचं काम करा आणि मोकळे व्हा. घरी काम केले की भीती वाटत नाही. मी सांगते, माझं सांगते, मला दुसऱ्याचं माहीत नाही. मला अर्धी रात्री कुणी फोन केला ना, आता मला मुख्यमंत्र्यांनी, हे बाई का अंगणवाडीचं काय, यावं भाऊ चला अंगणवाडीत बघा असं असं, मी सरळ दाखवायला तयार आहे. माझ्याकडे कोणी विजिटला द्या. माझ्याकडे CDPO विजिटला येऊन गेले,
माझ्याकडे भरारी पथक आलेलं, मला बेस्ट अंगणवाडी टीचरचा ॲवॉर्ड आहे माझ्या कामासाठी. कामं करायची आहेत. युनियननी कामं करायला नाही सांगितली. कोणती कामं नाही करायला सांगितली? जी आपल्यावर लादलेली आहेत. आणि युनियन कोर्टात बोलणार, कोर्टात केस टाकणार, जी लादलेली कामं थांबवणार. युनियन तुमचा अंगणवाडीत येऊन हात धरून मोबाईलमध्ये माहिती टाकू नको हे सगळं नाही करत. आपणच युनियन आहे. युनियन म्हणजेच आपण आहे. आणि आज आम्ही बातमी दिलेली आहे. संघटनेचे राजेश भाऊ, संघटनेचे संघटक आणि मी वसीमा काजी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने याचा विरोध केलेला आहे. प्रॉब्लेम मांडलेले आहेत. ते न्यूजची पेपरची कटिंग मी तुम्हाला पाठवणार आहे. अजून पत्रकार माझ्या एरियात येणार आहेत, बोलवलेलं आहे. आणि मी बिंदास सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते मांडणार आहेत. बोलायला शिका, चुका पण शिका. आपापसात बोलायचं नाही, सगळे एक होऊन बोलायचं आहे. बघा, घड्याळाकडून शिका. एक काटा इकडे असतो, एक काटा तिकडे, एक काटा. पण कुणाचे जर 12 वाजवायचे असले ना, 3 काटे मिळतात. तसं सेविका, मदतनीस, सुपरवायझर मिळून मार्ग काढायचा आहे. आता आपण तिघीच प्रॉब्लेममध्ये आहोत. मुख्य सेविकासुद्धा प्रॉब्लेममध्ये आहे. तो दिवसभर फिरत आहेत, ते विजिट करत आहेत. आणि मदतनीस पण प्रॉब्लेममध्ये आहे आणि सेविका पण. तर 3 काटे मिळून 12 वाजवायची का नाही? मग चला, धन्यवाद सगळ्यांचं. घाबरून जाऊ नका. अजून काही कुठं झालेलं नाही आहे. आपलं काही वाढलेलं नाही. कसल्या ट्रेनिंगा सुरू आहेत. आपण झेडपीला जाणार, इकडे जाणार, तिकडे जाणार. जेव्हा आपल्या ग्रुपमध्ये मेसेज येईल, आज उठ बाई जा शाळेत म्हणतील, तेव्हा पुढे समस्या आल्या की मार्ग पण निघतो. आता याचा मार्ग निघालेला आहे. तर आरामात कामं करा आणि बिंदास राहा आणि टेन्शन घेऊ नका आणि घाबरून जाऊ नका. एकमेकाला सहाय्य करा, मदत करा आणि पुढे चला. आणि सगळ्यांना खूप खूप माझ्याकडून प्रेम. आजारी होऊ नका. ताई, नोकरी गेली तर दुसरी भेटेल, पण तुझ्या जीवाला काय झालं? तुझं कुटुंब तुझ्या मागं आहे. तुझ्या कुटुंबासाठी तू पूर्ण जग आहेस ताई. स्वतःला सांभाळ. वेळेवर जेवण कर, नाश्ता कर, गोळ्या घे. होतंय तसं काम कर. एखादा गणिताचा पेपर आपल्याला अवघड आला, 10वीचं वर्ष असतं तायांनो, खूप महत्त्वाचं असतं. पण पेपरच अवघड आला तर 2 तास आपण बसून येतो, पेपर दुसऱ्या वेळेस देतो. बरोबर आहे का नाही? तसं आता 2 तास आपल्यावर गणिताच्या पेपरसारखे आहेत. मला गणित अवघड वाटतं म्हणून मी गणिताचं उदाहरण दिलं. कोणाला इंग्रजी अवघड वाटत असेल तर इंग्रजीचं. अशाप्रमाणे आपल्याला ही वेळ काढायची आहे. वेळ येते आणि वेळ जाते. दुःख जातील, सुख येईल, लोभ सरेल. त्यानं घाबरून जाऊ नका. संघटना पाठीशी आहे. कुणाला घाबरायला होत असेल, काय प्रॉब्लेम आहेत ते व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच टाका. आणि सगळे कमेंट तुमचे एकत्र करून मी संघटनेच्या मेन पदाधिकाऱ्यांना देणार आहे. मग त्याच्यावर मार्ग काढतील. आमच्या संघटनेचे पदाधिकारी यांनी आयुक्तालयात बोलणं झालेलं आहे, सचिवला बोलणं झालेलं आहे, सगळ्या CDPला बोललेले आहेत. म्हणून घाबरून जाऊ नका. काही मुख्य सेविकांना बडाई मारायची असते, CDPसमोर मी कशी करून घेते म्हणून त्या पाठी लागतात. आणि काय सेविकेला बडाईची मारायची असते, मी कशी करते म्हणून त्या करतात. करू द्या त्यांना. सेविकाला कायचं 13,000मधून 14,000सुद्धा देणार नाहीत. भत्ता पण निघतोय का नाही बघा वेळेवर. आणि मुख्य सेविकेलासुद्धा 4 आणे वाढणार नाहीत या कामामुळे. म्हणून घाबरून जायचं नाही. हे सगळं THRवर अवलंबून आहे. पालक घेतात नाही घेतात त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवा. आणि वाटल्यास मी तुम्हाला माझ्या एरियातल्या पालकांचे व्हिडिओ पाठवते. खूप घाबरायला होत असेल तर पालकांकडून व्हिडिओ घ्या, मुख्य सेविकांना पाठवा. हे बघा आमचे पालक काय बोलतात. व्हिडिओ कॉल करा त्यांना, यायला वेळ असेल तर. पालकांना बोला. आणि मुख्य सेविका एरियामध्ये आलं तर पालक सभा घ्या, त्यांना घ्यायला लावा आणि निवांत राहा. टेन्शन घेऊ नका त्यानं. टेन्शन द्यायचं शिका. किती घ्यायचं आहे? आपण नाही घेत टेन्शन. काम करायचं. समस्या आल्या तर कशा सोडवायच्या ते बघायचं. जे आपल्या हातात नाही ते आपल्या पदरात पण येणार नाही. मग हातात ना पदरात कशाला जायचं बाजारात? बोलतात ना, खिशात नाही अडकान बाजारात घेते धडका. कशाला ग बाई? कशाला एवढा ताप घेत आहे डोक्याला? मस्तपैकी चला सगळ्यांनी नाश्ता जेवण करा, चहा प्या आणि मस्त काहीतरी एन्जॉय केल्याचं सगळ्याची बीटनी मिळून मला एक फोटो पाठवा आपल्या ग्रुपला. मला आनंद होईल. मी तुम्हाला पाठवते आज फोटो. चला आमच्या बीटचा. चला बाय बाय. सगळ्या मला
निरोगी आणि व्यवस्थित दिसल्या पाहिजे. गेल्या आपल्या कोरोनामध्ये 150-200, गेल्या आपल्या संपात 4-5. जगायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं आहेत. अहो किती महत्त्वाचे आहेत. आपण सगळीकडे अंगणवाडी 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 ताई अंगणवाडी ताई. तुम्हाला एक सांगते, शेवटचं हे वाक्य ब्रीद वाक्य म्हणून लक्षात ठेवा. जेव्हा स्त्री, तिला तिच्या सुंदरतेवर खूप गर्व असतो, खूप गर्व असतो तिला. पण जेव्हा तिला आई व्हायचं असतं तेव्हा ती सुंदरता, ती न जुमानता ती आपल्या शरीराचं हाल करून घेते आणि एका बाळाला जन्म देते. आणि ती तिच्या सुंदरतेचा विचार करत नाही. तेव्हा कशी राहते बघा. 6 महिने ती फक्त बाळाकडे तिचं लक्ष असतं. आणि तिच्यानंतर तिचं बाळ आहे स्वतःचं. तिनं त्या सुंदरतेची वाट लावली मुंबईच्या भाषेमध्ये जरा. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरची स्वतःची मुलं सोडून आईच्या पलीकडे जाऊन काम करतो. ती अंगणवाडी ताई. तर आपण किती महत्त्वाचे. आईच्या नंतर कोण आहे? अंगणवाडी ताई. घरच्या लोकांनी चुरून मुरून खाऊ घातलेला भात आणि अंगणवाडी ताईनं प्रेमानं मुलाच्या पाठीवर फिरवलेला हात एक आहे तायांनो. एवढं लक्षात ठेवा. आपली मुलं आपल्याला समस्या सांगतात, किलबिल किलबिल, माझ्या अंगणवाडी ताईने सांगितलं हे नाही करायचं, माझ्या अंगणवाडी ताईनं. मग पालक आमच्याकडे येतात, अहो माझं ऐकत नाही, तुमचं ऐकतो. काय ऐकतो? आम्ही त्याला प्रेम दिलं आहे. तो खाऊ कसा आला काय आला त्याच्यापेक्षा माझ्या ताईनं दिला आहे. मुलं बसून खात आहेत तो खाऊ. तर एनिवे, खाऊचं आपल्या हातात नाही. खाऊचे पैसे जर वाढले तर आपण ठेकेदाराला बोलू शकतो. 8 रुपयामध्ये त्यांनाच काय भेटतं हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यासाठी पण संघटनेने सगळे मुद्दे टाकलेले आहेत. संसदेमध्ये हा मुद्दा उचलला गेलेला आहे, ठेकेदारांसाठी सुटा. तर आपण एकमेकांना सगळ्यांना सांभाळून घेऊ आणि कामं करू आणि आनंदी राहा. वाट बघा, मी पुढचा वेळेवर टाकत आहे. आज पत्रकार माझ्याकडे येणार आहेत. चला, धन्यवाद. त्यांनो सगळ्यांनी व्यवस्थित राहा. तुम्ही सगळे चांगले राहिले तर माझ्या चेहऱ्यावरचं तेज राहणार. अरे नोकरी सोडायची हॅड, कोण काढणार आहे आपल्याला नोकरीतून? अंगणवाडी शब्दाशिवाय तर ह्या महाराष्ट्रातलं एकसुद्धा काम होतं नाही. जे राजकारणी असतात थोडंफार त्यांचं चाललं आहे. आपल्याला राजकारण नाही, समाजसेवा करायची. आणि समाजसेवेत असणारी लोक हे आशीर्वादाची वाट बघत असतात, मोबदल्याची नाही. तर आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. जो काम दवा से भी नहीं होता है वो दुआ से होता है, असे माझी आजी बोलत होती. बघूया. चला, धन्यवाद. बाय बाय.